नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 14 एप्रिलचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की सायली सगळ्यांसाठी ना पणं घेऊन येते आणि म्हणते की आज आपल्याकडे ना सगळ्यांसाठी पण्याची पार्टी आहे. कल्पनाताई म्हणतात अगं पण्याची पार्टी? तर सायली म्हणते हो ना, आम्ही आश्रमात होतो ना तेव्हा आम्ही सतत अशा वेगवेगळ्या पार्ट्या करायचो, कधी वडापावची तर कधी भेळेची आणि अगदी काहीच नसेल ना तर अगदी चहाची सुद्धा आम्ही पार्टी करायचो. आणि असं म्हणल्यानंतर हे आता याचं नवीनच वाटत असतं. हा विमल आणि कल्पनाताईंना अर्जुन म्हणत असतो इतकं गरम होत होतं ना मला, खरंच या पण्याची ना खूप गरज होती म्हणून अर्जुन अगदी चवीने पण पित असतो. कल्पनाताई म्हणतात बाहेर इतकं ऊन असतं ना की अगदी पाऊलही टाकवत नाही. खरंच प्रेक्षकांना उन्हाळा खूपच वाढला आहे. कल्पनाताई म्हणतात की अगदी दुपारी बाहेर नजर जरी टाकली ना बागेत तरी अगदी रखरखत ऊन जाणवतं. आणि आता कल्पनाताई म्हणत असतात की तन्वी अगं घे ना पणत, आणि विमलला म्हणतात की तू पण घे. इतक्यातच चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो मी आज स्टडीमध्ये पण हा शब्द ऐकला आणि म्हटलं की चला पण पिऊन या. लगेच फाईल बंद केली आणि बाहेर आलो पण पिण्यासाठी. अर्जुन म्हणतो की तुला ना जरा काही खायला प्यायला दिसलं ना की आलाच लगे बाहेर, तू ना बोका होताच गेल्या जन्मी. तर सायली म्हणते अहो आपल्या स्वयंपाकात जे काही बनतं ना तेच चैतन्य भाऊजींच्या आवडीनुसारच बनतं, त्यामुळे त्यांना ना बोका बिका काही म्हणायचं नाही. अर्जुन म्हणतो की अगं, तर कल्पनाताई सुद्धा म्हणतात अगं नाहीतर काय, हा ना माझा अगदी आज्ञाधारक मुलगा आहे म्हणून चैतन्याचे लाड करत असतात. आणि अर्जुनला म्हणतात आणि तू ना माझा खोडकर मुलगा आहेत म्हणून, आणि पटकन अर्जुनच्या हातावरती मारतात. अर्जुन म्हणतो मम्मा अगं तुला माहीत नाही, तो ना तुमच्यासमोर ॲक्टिंग करतोय, तो किती लबाड ना ते फक्त मला माहिती आहे. चैतन्य लगेच म्हणतो मावशी बघ ना. तर लगेच कल्पनाताई म्हणतात माझ्या मुलाला काही बोलायचं नाही म्हणून अर्जुनला पुन्हा एक फटका देतात. अर्जुन म्हणतो अगं मम्मा लागतंय ना मला. चैतन्य म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात आता तुझी सत्ता नाही आहे, या घरात आता सायली वहिनीची आणि आता माझ्या मावशीची सत्ता आहे, कळलं का? त्यावेळी तू किती जरी जळालास ना तरी तुला कोणाला काही फरक पडत नाही, असं चैतन्य पण अर्जुनला चांगला चिडवत असतो. अर्जुन म्हणतो या दोघींच्या समोर आता मी तुला काही सांगू शकत नाही, नाही का? आणि पुढे म्हणतो की पण ऑफिसमध्ये तू आणि मी आपण दोघेच आहोत हे विसरू नकोस हां, मग बघतो तुझ्याकडे. चैतन्य म्हणतो मावशी. आता कल्पनाताई म्हणतात काय रे अर्जुन? अर्जुन म्हणतो पी पण पी. आता या सुभेदारांच्या घरामध्ये छान असा चांगलं खेळीमेळीचं वातावरण दाखवलेलं आहे. आता आपण पाहतोय की पुन्हा सेन तो म्हणजे साक्षी आणि या महिपत आणि नागराजचा काल यांचा फोन कॉल चालू असतो ना, आता आपण पुन्हा तोच सीन पाहतोय. आणि आपण पाहतोय की महिपत म्हणत असतो की नाही म्हणजे त्या वकिलाला आणि त्याच्या मुलीला किडनॅप करायची जी काय आयडिया लावलीस ना तू सचिन, एक नंबर अध्यक्षित. आणि हे माझ्या साक्षीला पण सुचलं नसतं. साक्षी म्हणते नाही यांना मला हे सुचलं जरी असतं ना तरी मला हे जमलं नसताना, साक्षी म्हणत असते. आणि आज ना साक्षी खरोखर घाबरलेली असते हां सचिनला. साक्षी म्हणते पण आज जे सचिन आज करून दाखवलं ना त्यामुळे मला हे सचिनचं एक वेगळंच रूप दिसलंय म्हणून. आता सचिन पुढे बघा हां, सचिन म्हणतो की अण्णा आपलं ना खूप मोठं काम झालंय, आता तुमची सुटका कोणीही थांबवू शकणार नाही. आता सचिन असं म्हणल्यानंतर नागराज लगेच फोन स्वतःजवळ घेतो आणि म्हणतो की सचिन जबरदस्त शक्कल लढवलीस ना तू, एकदम जबरदस्त. आणि आता पुन्हा महिपत फोन घेतो आणि महिपत म्हणतो दीक्षित तुला आता असं वाटत असेल महिपत शिकरेचं एवढं मोठं काम केलं, आपला काय फायदा बुवा याच्यात, नाही का? असं वाटत असेल ना. सचिन म्हणतो काही काय अण्णा, अहो असा कोणताही विचार मी केलेला नाही. आणि पुढे म्हणायला लागतो की हे बघा हे काम मी कोणतेही स्वार्थासाठी केलेलं नाही आहे अण्णा, फक्त आणि फक्त साक्षीवरच्या प्रेमाखातर मी हे काम केलं, असं तो साक्षीकडे बघून बोलत असतो. पण आज साक्षी ना सचिनला खूपच घाबरलेली असते. सचिन बघा हा पुढे म्हणतो पण अण्णा जस्ट एक तुम्हाला विचारतोय, हां तुमच्या मनात असं काही होतं का की या बदल्यात तुम्ही माझ्यासाठी काही करायचं हे तुमच्या मनात होतं का अण्णा? आता बघा हां महिपत नागराजला म्हणतो बघ आता कसा आला तू मुद्द्यावर आहे का नाही, असं सचिनला म्हणतो हां. आणि पुढे म्हणतो महिपत की हे बघ तुझ्यावरती जे काही कर्ज आहे ना ते फिटलं म्हणून समजतो. लगेच सचिन खुश होतो ना. तर महिपत सचिनचं सगळं कर्ज फेडणार असतो. आता महिपत म्हणतो जी काही रक्कम आहे ती परस्पर तिकडे पोच होईल, कर्जाचं टेन्शन संपलं 113%. सचिन इतका खुश होतो, लगेच साक्षीकडेच बघायला लागतो आणि म्हणतो की थँक्यू अण्णा, थँक्यू सो मच म्हणून. आता नागराज घेतो ना फोन महिपतकडे आणि म्हणतो कर्ज बिर्ज सोड रे, ते होतच राहील, पण मला अगोदर सांग की आमच्या बाबतीत तू पुढे काय काय करायचं ठरवलंयस, त्याच्याबद्दल काही प्लॅन आहे का नाही म्हणून. आता सचिन म्हणतो की सांगतो अण्णा, पुढच्या सगळ्या स्टेप माझ्या डोक्यामध्ये ना क्लिअर आहेत आणि मी तुम्हाला आता सगळ्या सांगतो ऐका हां, असं म्हणून सचिन एक जबरदस्त प्लॅन आता महिपतांनी नागराजला सांगायला लागतं. हे सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे, डायलॉग काय आपल्याला ऐकवले नाहीत. आणि महिपत आणि नागराज हे सगळं ऐकत असतात. आणि साक्षीच्या चेहऱ्यावरती अजूनसुद्धा ना सचिनबद्दल मनात साशंकताच असते. आता आपण पुन्हा सीन पाहतोय की सुभेदारांच्या घरचा असेल. विमल म्हणते कल्पनाताईंना वहिनी हे पण मी अस्मिताताईंना त्यांच्या रूममध्ये नेऊन देऊ का?
तर कल्पनाताई म्हणतात हो ना. आता विमल चालले इतक्या त्या चैतन्य म्हणतो विमल अस्मिताताईला ना पण मी नेऊन देतो, काय ना की बाळाशी खेळलं ना की तेवढंच मला जरा बरं वाटेल. आणि इतक्यातच 1-2 थेंब पण ना खाली पडतं. आता चैतन्य सॉरी म्हणतो तर विमल म्हणते की मी पुसून घेते. आता इकडे प्रियाला ना अधिराजचा फोन आलेला असतो, नाही मेसेज आलेला असतो. आणि आता कल्पनाताईंना पण कोणाच तरी फोन येतो. आता इतक्यातच काय होतं ना की ही प्रिया जी आहे ना तर ती कल्पनाताईंना धक्का देते आणि तिच्या पाठोपाठ विमल असते. तर ही प्रिया बघा इतक्या चतुराईने सगळं ना त्या विमलवरतीच ढकलते. आता कल्पनाताईंना कळतच नाही कुणी धक्का मारला ते. लगेच प्रिया विमललाच बोलायला लागते, काय गं विमल इतकी कसली घाई होती, तुला आईला धक्का मारलास ना. विमल म्हणते अहो मी. तर प्रिया म्हणते मग काय तूच होतीस ना आईच्या मागे, अगं तुझाच तर धक्का लागलाय. आता कोणाला काही कळतच नाही. अर्जुन साली तर बघतच राहतात. विमल म्हणते अहो तन्वीताई काही काय बोलताय, माझ्या पुढे तर तुम्ही चालत होतात ना, वहिनींना माझा नाही तुमचा धक्का लागलाय. आता असं म्हणल्यानंतर प्रिया म्हणते चोर तो चोर आणि वर शिरचोर. अगं माझ्यावर ती असे आरोप करताना तुला काहीच वाटत नाही का? अगं तुला किचनमध्ये जाण्याची इतकी घाई होती की तू पुढे मागे न बघता तू आईला धक्का मारून गेलीस. आता खरं तर ना धक्का मारलेला असतो या प्रियाने, विमलने नसतोच. विमल तर ही म्हणते अहो ताई नाही माझा नाही धक्का लागला. विमल माझा नाही धक्का लागला. कल्पनाताईंना माझ्यात आणि वहिनींमध्ये ना खूप अंतर होतं. आता असं म्हणल्यानंतर प्रिया बघा म्हणते वेडीबिडी आहेस का तू, मी तुला तेच म्हणते की तू मला इतका जोरात धक्का मारलास की माझा धक्का आईला लागला आणि आई धडपडली. आता प्रिया खूप फिरवी करते. आता सायली म्हणते अगं विमलताईंचा धक्का असा किती जोरात लागणार आहे की तुझा तोल जाऊन लगेच तो धक्का आईला लागेल. आता प्रिया म्हणते सायली माझा आई अगं मी खरं सांगते विमलचाच धक्का लागला. आता हा नक्की सीन का घेतलाय ना सिरियलमध्ये ते कळालेलंच नाही. अर्जुन म्हणतो की नेमकं काय घडलं होतं ते कुणी सांगेल का. आता बघा प्रिया म्हणते मग अशी विमलने चैतन्याला जो पाण्याचा ग्लास दिला ना तेव्हा ते पण खाली सांडलं होतं आणि मग त्या पाण्यावरून आहे ना नाही बघ इथं दिसतंय ना, हे बघ ते सांडलंय ना. आणि हे बघ विमलमध्ये जेव्हा जात होती ना किचनमध्ये कुठेही न बघता तेव्हा तिचा पाय इथे घसरला आणि तिचा माझा पाय घसरल्यामुळे तिने मला धक्का दिला आणि मग माझा धक्का आईला लागला. आणि मग आई जरा न गडबडली. मला अपेक्षितच होतं नाही तुम्ही कोणीच ना विमलला काही बोलणार नाही, पण निदान अरे मला तरी बोलू नका, यात माझा काहीच दोष नाही आहे असंही प्रिया बोलायला लागते. आता बघा पुढे इकडे ना विमल म्हणत असते अहो तन्वी ते असं काय बोलताय, चैतन्य दादांना पण देताना 2-3 थेंबच पण खाली पडलं होतं आणि त्याच्यावर काही कोणी इतकं घसरून पडतं का लगेचच. आणि पुढे म्हणायला लागते विमल आणि माझा धक्का. विमल म्हणते की तुम्हाला नाही लागला प्रियाताई, खरं तर माझा धक्का तुम्हालाही नाही लागलेला, माझा धक्का कोणालाच लागला नव्हता हो. आता प्रिया म्हणते अहो करा लगेच रडायला लागते आणि म्हणते की माझ्यावरतीच आरोप करा. ते म्हणतात ना एकदा कानपाट्या नाव पडलं ना की जो येतो तो टाकून जातो, म्हणून प्रिया लागते ना ड्रामा करायला. आणि पुढे म्हणते की माझ्यावर विश्वास ठेव, मी शपथ घेऊन सांगते माझा धक्का नाही लागलाय, माझा यामध्ये काही दोष नाही लागला, धक्का ना विमलचाच लागलाय. म्हणून प्रियाना खूपच आगस्ताळेपणा करायला लागते. अर्जुन म्हणतो अरे थांबवा आता हे सगळं. आणि म्हणतो की विमल हे बघ मला मान्य आहे की जाणून बुजून तू काही केलेलं नाही आहे हो, पण नेक्स्ट टाइम जरा लक्षात ठेव घाई करू नको जास्त. आता विमलला अर्जुन असं बोलल्यानंतर विमलला बिचारायला खूप वाईट वाटतं. आता प्रिया म्हणते तुम्ही विमलताईंना का बोलताय, अहो साधा धक्का तर लागला होता, साधं झालं ते झालं, एवढं काय आता त्याच्यात. आणि आता विमलांना खूपच वाईट वाटतं या गोष्टी. त्यामुळे विमल आता बघा ही प्रिया मनातल्या मनात म्हणते किती सहज वाचले मी, माझं नशीबून बळीचा बकरा बनवायला विमल माझ्या मागेच उभी होती आणि कल्पी इतकी मूर्ख आहे ना की तिला सध्या इतकंही कळलं नाही की धक्का माझा लागला होता विमलचा नाही असंही प्रिया मनात म्हणायला लागते. आणि विमलला खूप वाईट वाटलेलं असतं. आता विमल म्हणते वहिनी मला ना माफ करा, खरंच माझा धक्का ना तुला लागला असेल ना तर मला नाही कळलं. कल्पनाताई म्हणतात की अगं काही हरकत नाही अगं असू दे, पण विमलला ना रडायला येत असतं अक्षरशः. प्रिया इकडे म्हणत असते की आई तू सतत सगळ्यांना सांभाळून घेतेस ना गं, म्हणून कोणी कसंही वागतं. आणि मुद्दा म्हणून ती विमलकडे बघूनच म्हणायला लागते. आता सायलीला हे काही आवडत नाही, सायलीचं आज खूप संताप होतो. आता बघा विमलना हात जोडून म्हणते की वहिनी मला खरंच माफ करा परत असं नाही होणार म्हणून. आणि विमलची ना खूप माया येत असते या सायलीला. आणि आता विमल तिथून निघून जाते. अर्जुन सायली हाक मारतात पण विमल काही थांबत नाही. आता ही प्रिया काय करते की आता ही सायली ना विमलच्या जवळ किचनमध्ये जाते आणि म्हणते की विमलताई अहो काय हे तुम्ही नक्का तर लागलाय ना, फक्त किती मनाला लावून घ्याल तुम्ही एवढी गोष्ट. तर विमल म्हणते पण दादा कसे बोललेत मला बघितलं ना तुम्ही. तर सायली म्हणते हे बघा विमलताई अहो हे ना आईंच्या काळजीपोटी बोलले आणि बाकी ना तुम्ही मनाला लावून घेऊ नका, ते फक्त आईंच्या काळजीपोटी बोलले. तो विमल म्हणते अहो पण सायली ताई माझा धक्का वहिनींना लागला असता तर मला कळलं असताना. आता सायली म्हणते विमलताई हे बघा आपण माणूस आहोत, आपल्याकडून अशा गोष्टी होऊ शकतात ना,
नकळतपणे, एवढं काय मनाला लावून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आणि मुळात हे तुमच्यावरती चिडलेलेच नाही आहेत आणि हे काय या घरातलं कुणीही तुमच्यावरती कधी चिडू शकत नाही, कारण सगळ्यांना माहिती की हे घर तुमच्यामुळे चालतं म्हणून. आता सायली खूप छान समजावते विमलला, आणि विमलला सुद्धा ती कधीही त्या घरची ती मुलकरी नाही ती याची जाणीव होऊ देत नसते. सायलीनं खरंच एक परफेक्ट सून दाखवलेली आहे. आता आपण पाहतोय की सायली इकडे हॉलमध्ये येते तर ही प्रिया त्या दिराशी बोलण्यामध्ये बिझी असते, सतत त्या दिराशी सोबतच चॅटिंग करत असते. सायली म्हणते एवढा गोंधळ माजून लगेच गुणगुणायला सुद्धा लागली की ते निर्लज्ज ही मुलगी नक्की अधिराजा भाऊजींनाच मेसेज करत असेल, फक्त पैसे मिळणार आहेत म्हणून एखाद्या परपुरुषाची जवळीक साधून ही केवढी खुश आहे असं सायली मनातच म्हणत असते. सायलीला खूप संताप होत असतो आणि आपण आता सायली काय करते, हॉलमध्ये पण्यांचे ग्लास जे आहेत ना तर तो सगळे ग्लास ट्रे उचलून आतमध्ये घेऊन जाते. तर ही प्रियाचं लक्ष नसतं, प्रिया अजूनही मोबाईलमध्ये चॅटिंग करत असते. आता इतक्यातच बघा अश्विन येतो. अश्विन आले की ही प्रिया काय खुश होते, अश्विन अरे ये बस बस म्हणून त्याला सोप्यावर बसवते आणि म्हणते काय रे खूप दमलायस का, खूप पेशंट होते का म्हणून पदराने त्याचा घाम काय पुसायला लागते. आता अश्विनला ऑकवर्ड होतं ना. आता अर्जुन सायली कल्पनाताई सगळे बघत असतात. अश्विन म्हणतं जरा पेशंट होते का त्यामुळे ना जरा दमायला झालं. कल्पनाताई म्हणतात तन्वी बरी आहे ना अर्जुन सायलीला म्हणतात आणि म्हणतात की नाही जरा ही जास्तच आजगोड बोलते. अर्जुन म्हणतो काही नाही ग मम्मा, तिला ना अश्विनकडून काहीतरी काम काढून घ्यायचं असेल म्हणून ना काम म्हणून ना मस्का लावते. हो ना ग सायली. आणि सायली खूप चिडलेली असते. इकडे प्रिया म्हणत असते बाकी दिवस कसा गेला तुझा म्हणून त्याची केस काय नीट करते. अश्विन म्हणतो दिवस तसा नीट गेला, छानच गेला, पण तू आता इतकी प्रेमाने चौकशी करते ना त्यामुळे माझा थकवानं पूर्ण गायबच झाला बघ. आता हा अश्विन याला मूर्खात काढणं प्रियाच्या डाव्या हाताचा खेळ असतो. कल्पना इकडे बघत असतात. आता लगेचच ही प्रिया म्हणते तुझ्यासाठी कॉफी करू का अश्विन, मी का सायलीने पण केलंय ते आणू म्हणून. आता इकडे सायली चिडलेली बघून अर्जुन तिला इशारा करत असतो शांत राहा म्हणून. अश्विन म्हणतो नाही ते ठीक आहे सगळं, पण आज मला एवढी स्पेशल ट्रीटमेंट का मिळते मला. तर प्रिया म्हणते कारण तू माझ्यासाठी स्पेशल आहेस म्हणून. आता अश्विनला ऑकवर्ड होतं ना. आता अश्विन म्हणतो तर मी हा टॉपिक आता इथे नको, पण रूममध्ये जाऊन कंटिन्यू करू नंतर. आणि म्हणतो पण आहे ना पण दे मला, मी पण पितो. आता प्रिया म्हणते आत्ता आणते म्हणून उठून जाते किचनमध्ये ते पण आणण्यासाठी. आणि इकडे कल्पनाताईंना ते खूपच आश्चर्य वाटत असतात. अश्विन उठून लगेच येतो आणि कल्पनाताईंना म्हणतो बघतेस ना ग मम्मा तन्वीमध्ये आता किती पॉझिटिव्ह बदल झालेत ते. आता कल्पनाताई काहीच बोलत नाहीत, पण सायली मात्र चिडलेलीच असते. अर्जुन पण बघतच असतो. आता अश्विन म्हणत असतो ती तुझी सून म्हणून माझी बायको म्हणून आता कुठेही ती कमी पडत नाही आणि म्हणतो की आय एम सो प्राऊड ऑफ माय वाईफ असं म्हणत असतो. आता रागाने ना सायली तिथून निघूनच जाते. सायलीचा आज रागच कंट्रोल होत नाही. अर्जुन पण सायली म्हणतो. आता कल्पनाताई हाक मारतात पण सायली थांबत नाही. आता कल्पनाताई इशाऱ्याने सांगतात की अर्जुन जातीला बघ म्हणून, आणि अर्जुन मी आलोच म्हणून आता तिथून निघून जातो. आता अर्जुन सायली अशी दोघेही गेल्यानंतर ही तन्वी काय करते की पण घेऊन येते आणि अश्विनला देऊन म्हणते की बहुतेक अश्विन तू माझं कौतुक केलंस ना ते सायलीला आवडलेलं दिसत नाही आहे असं म्हणत असते. कल्पनाताई म्हणतात अगं असं काही नाही आहे, तिला काहीतरी काम आठवलं असेल म्हणून ती वरती गेली असेल. अश्विन बिचारा गप्पच असतो. प्रिया म्हणते असू दे आई माझी कशालाच हरकत नाही आहे, मला कोणाचा रागही येत नाही ग त्यात काय एवढं म्हणून. प्रिया खूप सर्व करते आणि म्हणते की आई तुझ्या या मुलामुळे ना मी खूप सुखात आहे गो अशा अश्विनकडे बघून म्हणते. आणि आज बघा ही अश्विनला सुद्धा ना पुरतं वेड्यात काढते अगदी सेम प्रतिमात्यासारखं. तर त्यामुळे ना एपिसोड पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. आता वरतून गेल्यानंतर ही सायली ना खूप चिडचिड करत असते आणि अर्जुन म्हणत असतो बायको अगं काय झालं तू एवढे रागाने वरती का आली. तर सायली खूपच चिडचिड करते. फाईल बघून म्हणते ही फाईल ना सतत तिथेच पडलेली असते आणि इथे एवढा धूळ का आहे या टेबलवरती, सतत पसारेच का असतात, आणि म्हणून अर्जुनवरती चिडचिड करतो. अर्जुन म्हणत असतो हो मी ठेवणारच होते. सायली म्हणते इथे किती धूळ झाली, तुम्हाला आवरायला नको आहे, मला कशाच्या बाबतीत तुम्हाला मदत करायला नको आहे म्हणून कपडा घेते. अर्जुन म्हणतो अगं तू सकाळीच तर सगळं साफ केलं आहे, माझं ऐकून घे. आता सायली म्हणते मला काही सांगायची गरज नाही आहे. आता अर्जुनला ठसका लागतो ना. आता ही सायली उगाचच कपाटातले इस्त्रीचे कपडे काढून उचकटून टाकते आणि म्हणते मिकटीन तर किती काम करायचं. अर्जुन म्हणतो अगं तू इस्त्रीचे कपडे का काढतेस, तू ऐकून तर घे बायको. आणि आता पुढे म्हणायला लागते की ह्या फायली इथे का ठेवलेल्या आहेत. आणि अर्जुन म्हणत असतो की तुला त्रास होतोय मला कळतंय, पण तू असं चिडून वरती का आलीस, काय वाटेल सगळ्यांना, आणि मेन म्हणजे प्रियाला संशय येईल ना आपल्यावरती. आता हे सायली म्हणते तिला वेळ आहे का आपल्यावर संशय घ्यायला, ती लागली ना आधी आपली अधिराज भाऊजींची. आणि आता खाली कशी प्रेमाची नाटकं काय करत होती, पण काय देत होती अश्विन भाऊजींना, बघितलंच ना ती किती खोट्यानी नकली मुलगी आहेत, बघितलंच ना तुम्ही. अर्जुन म्हणतो हो पण हे सगळं आपल्याला माहिती होतं ना आधीपासून, म्हणून तर आपण हा प्लॅन केलेला होता, मग तू एवढी का चिडतीयस आणि एवढं काय झालंय तुला. सायली त्यालाच म्हणते तुम्ही मला काही सांगताय, प्रियाला जाऊन सांगा ना. आता सायलीची ना उगाच चिडचिड होत असते आणि म्हणत असते की मी ना असं काहीतरी डोक्यातच घालते, तिच्या डोकंच फोडून टाकते तिच्या. अर्जुन तिच्या हातातून
ती वस्तू घेतो आणि म्हणतो की अगं रिलॅक्स रिलॅक्स, मलाही त्रास होतोय पण मी कंट्रोल करतोय ना तुला म्हणून. आणि अर्जुन पुढे म्हणतो आणि मला माहिती आहे की प्रिया काही करू शकते, पण ती तुला सुद्धा व्हायलेंट करू शकते हे मला माहीत नव्हतं. हां, अर्जुन म्हणतो आता जर का ती चुकून इथं आली ना तर तू डायरेक्ट तिचा खूनच करशील या डिश करून. आता सायली चिडते आणि म्हणते प्रत्येक गोष्टीत चेष्टा करण्याची गरज आहे का, मी काय बोलते तुमचं काय चाललंय, तुम्ही तिच्याशी जाऊन बोला ना. अहो मला ना तुमच्याशी तर बोलून काय करायचं, तुम्ही माझी चेष्टा करणार, माझा राग कमी करण्याऐवजी तुम्ही ना आणखीन वाढून ठेवणार, काही उपयोग नाही आहे तुमच्याशी बोलणं. असं म्हणून सायली चिडून आता रागाने रूममधून निघूनच जाते. अर्जुन म्हणतो प्रियाकडे जाणारं मी मी माझ्याकडे तर वळून घेतलो का. सायलीला खूप घाबरतो अर्जुन आणि म्हणतो आता माझं काही खरं नाही म्हणून बायको बायको करून सायलीच्या पाठीमागे धावत जातो. आता सायली झालेली असते खाली हॉलमध्ये. आता अर्जुन पण तिच्या मागे बायको बायको मी काय म्हणतोय करत असते. सायली म्हणते मला काही ऐकायचं नाही आहे आणि आता माझ्या मागे मागे आत किचनमध्ये येऊ नका. म्हणून काय करते की सायली आतमध्ये गेली की आता अर्जुनला काय बोलावं कळत नाही, कारण डायनिंग टेबलच्या तिथे समोर आता ही विमल आणि कल्पनाताई असतात आणि सोफ्यावरती अश्विन आणि प्रिया बसलेल्या असतात. आता आतमध्ये ना खूप धडधड भांड्यांचा आवाज करते सायली आणि अर्जुन म्हणत असतो बायको सावकाश सावकाश, आणि कल्पनाताई आणि विमल कानात कुजबजत असतात. आणि आता विमलताई म्हणत असतात आपल्या मागे नक्की अर्जुन तिला काहीतरी बोलला असेल म्हणून ही चिडली. आणि विमल कल्पनाताईंना म्हणत असते आणि तो राग असा भांड्यांवरती निघतोय. आता या दोघी जणी कुजबुजत आहेत. अर्जुन म्हणतो काय काय बोलताय तुम्ही, कल्पनाताई इशारा करतात काही नाही म्हणून. आणि बघा अश्विनला समजत नसतं की या दोघांचं नक्की काय चाललंय म्हणून, आणि सायली खूपच आदळआपट करत असते आणि या दोघीजणी आणखीन कुजबुजतच असतात. आता आपण पाहतोय की आता कल्पनाताई म्हणतात आता बघा आता पाण्याचे सगळे ग्लास आहेत ना, आता अर्जुन कशी गोळा करतोय आणि आतमध्ये घेऊन जातोय का नाही. आता विमल म्हणते हो, तर लगेच बघा सेम अर्जुन तसं करतो जशा कल्पनाताई बोलतात ते झालं का पिऊन पण असं म्हणून. आता कल्पनाताई आणि विमलच्या समोरचा ग्लास घेतो आणि लगेच तिकडं अश्विन अजून पण पित असतो, त्याचा एक गोट राहिलेला असतो. तर अक्षरशः अश्विनच्या हातातून ग्लास खिचून घेतो. अश्विन म्हणतो अरे अरे एक मिनिट, अरे माझं एक गोट आहे मला पिऊ तर दे, त्या शेवटचा गोट आहे. तर अर्जुन म्हणतो अरे शेवटचा गोट प्यायचा नसतो, इट्स नॉट गुड, तुला माहीत नाही का. आणि आता अश्विन म्हणत असतो अरे पण मला प्यायचं होतं ना, अरे किती छान झालंय ते, पण मला दे ना तो ग्लास, मला संपू दे पण. आणि आता अर्जुन अक्षरशः ते सगळे ग्लास आहेत ना सिंकमध्ये टाकतो ना धुवायला, आणि कल्पना आणि विमल हसत असतात. आता इकडे प्रिया मनात विचार करते सगळ्यांनी ना त्या अर्जुन आणि सायलीला नुसतं डोक्यावर चढवून ठेवले, अर्धा वेळ तर भांडतच असतात आणि तेच या सगळ्यांना ना उगीचच रोमॅन्टिक वाटते असं ही प्रिया मनातल्या मनात म्हणत असते. आणि पुढे म्हणते अश्विन खूप दमलायस ना रे, चल ना तो. तर प्रिया म्हणते अश्विन खूप दमलायस ना रे, तू चल आतमध्ये फ्रेश होऊन घे, मग मी तुझे पाय दाबून देते. हां, आणि अश्विन म्हणतो की तू माझी एवढी लाड करतेस ना तन्वी, त्यामुळेच माझा सगळं थकवा दूर पळून गेला. हां, आता अर्जुन हे बघायला लागतो कारण हे सगळं ऐकून तर मी ही सायली जास्त चिडायला लागते. अश्विन म्हणतो थांबा मी कपडे बदलून येतो. तर प्रिया म्हणते चल मी पण येते. हां, आणि आता हे सगळं आश्चर्यचकितच होतं. अर्जुन म्हणत असतो सगळं काही आजच बोलायचं आहे का, आणि सायली आतमध्ये आदळापट करत असते या प्रियामुळे. कल्पनाताई म्हणतात बरं तुमचं भांडण चालू द्या, मी जाते. विमल चल आपल्याला ना बरं बरीच काम आहे, चल चल. आता अर्जुन म्हणतो नाही नाही आम्ही भांडण कुठे करतोय, नाही भांडण नाही करत आहे असं म्हणून. आता तो सायलीकडे येतो सगळे गेल्यानंतर आणि म्हणतो की बायको अगं प्रियाला जसं वागायचं ना तसं वागू देत ना, अगं आता ती अश्विनसोबत प्रेमाचं नाटक करते माहिती ना आपल्याला. सायली म्हणते त्याचाच तर राग येतोय ना मला, तिथे अश्विन भाऊजींवरती मनापासून प्रेम असल्यासारखं दाखवते. आता काय म्हणाली माहिती ना, भले पाय दाबून देते म्हणून. अरे किती खोटं वागते ही, अर्जुन म्हणत असतो. अगं आता प्रिया खोटं वागते याचा अर्थ ती आपल्या ट्रॅपमध्ये अडकली आहे, तुला कळतंय का. आता सायली म्हणते हे बघा हे सगळं मला कळतंय पण ना मला ओळख नाही आहे. आणि पुढे म्हणते सायली एकीकडे अधिराज भाऊजीच्या गळ्यात पडताना तिचा बघायचं आणि घरी येऊन अश्विन भाऊजींना ती प्रेमाच्या नाटकामध्ये फसवणारा हे सगळं बघायला मला ना नाही सहन होतं. इतकं हृदयाचं दगडाचं हृदय नाही आहे माझं, मला तर ना आता अश्विन भाऊजींकडे बघून रडायला येतं. ही प्रिया जी काही इतकं घाणेरडं वागते ना या सगळ्याची शिक्षा अश्विन भाऊजींना मिळणार आहे म्हणून. आता बघा अर्जुन एकदम व्यवस्थित बोलतो. अर्जुन म्हणतो की असं नाही आहे, अश्विनला त्याच्याच वागण्याची शिक्षा मिळते म्हणून. आणि आता असं म्हटल्यानंतर ही सायली म्हणते असं कसं आहो त्यांनी तर हे सगळं. अर्जुन म्हणतो एक मिनिट, हे बघ तुला काय म्हणायचं ना तर ते मला चांगलंच माहिती आहे. हे बघ मला सुद्धा ना अश्विनची काळजी वाटते, खरंच तो खूप चांगला मुलगा आहे, नवऱ्याने बायकोला जसा सपोर्ट करायला हवा ना तसंच तो सपोर्ट करतोय. आता सायली म्हणते पण त्यांना त्यांच्या बायकोचं खरं रूप कुठं दिसलं हे फक्त आपल्याला माहिती आहे, आणि म्हणून तर तिच्या तावडीतून त्यांना सोडवण्यासाठी आपण धडपड करतोय ना. अर्जुन म्हणतो तुला काय वाटतं अश्विनने कधी प्रियाच्या चुका बघितल्या नसतील का. अगं नेहमी बघितल्यात, पण तरीही
तरीही तो तिला माफ करतो. ती कशी खोटं बोलते, तो कसं तरीही तो तिला माफ करतो. आणि तरीसुद्धा ना तो प्रियाला सततच माफच करत आला आहे गं. आणि तुला सांगू का, जर का त्याच वेळेला अश्विनी प्रियाला हाताला धरून घराच्या बाहेर काढला असता ना, तर आता ही वेळच आली नसती. पण तो प्रिया म्हणाली ना की मी चालली मैत्रीकडे, तो विश्वास ठेवतो. आता प्रिया म्हणते तुझे पैसे मी गरिबांमध्ये वाटतो, की लगेचच हा विश्वास ठेवतो. आता ही म्हणते मैत्रिणीकडे जाते, हा विश्वास ठेवतो. आणि याची सगळ्याची शिक्षा अश्विनला मिळणार आहे. आता सायली हे सगळं ऐकल्यानंतर म्हणते मला हे असंच वाटत होतं की अश्विन भाऊजींना खूप अगोदरच तिला हाकलायला हवं होतं, पण त्यांचं प्रेम आडवं येते ना. अर्जुन म्हणतो पण तो करू शकत नाही म्हणून आपण करतोय ना हे सगळं. आणि म्हणतो की हे बघ सायली, बरं तुझा राग शांत झाला असेल ना, तर मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. आता सायली म्हणते कुठली? अर्जुन म्हणतो पण राग शांत झाला ना? सायली म्हणते हो. तर अर्जुन म्हणतो आज अस्मिताताई चैतन्याशी अगदी ओपनली बोलली. चैतन्यानं ना मला सगळं सांगितलं की त्यांचं काय काय बोलणं झालं होतं ते. आणि पुढे अर्जुन म्हणतो आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिने चैतन्याची मदत मागितली म्हणून. आता असं ऐकल्यानंतर सायलीला कुठे बरं वाटतं. सायली म्हणते मदत घेण्यासाठी अतिशय योग्य माणूस निवडला आहे अस्मिताताईंनी. अर्जुन म्हणतो की आई नो. आणि तसंही अस्मिताताईंनी ना माझ्याशी किंवा अश्विनशी सगळं काही ती शेअर करू शकणार नाही. पण एक गोष्ट खूप बरी झाली की ती अस्मिताईंनी अतिशय योग्य माणसाची निवड केली म्हणून. आणि तो म्हणजे चैतन्य. आता अस्मिताला सचिनपासून कसं दूर करायचं ना ते चैतन्य बघून घेईल. आणि म्हणतो की शिवाय आपण आहोतच नाही का. सदर सायली म्हणते हो बरोबर आहे म्हणून. आता आपण पाहतोय की पुढचं इकडे आता रात्र झालेली दाखवले. आणि आता हे अश्विन झोपण्याची तयारी करत असतो. पण प्रिया ना अजूनही आधिराजच्या आणि आता त्या मुलाच्या मेसेजची वाट बघत असते. अश्विन म्हणत असतो चला माझं काम आता आटपलेलं आहे. तन्वी तू सुद्धा उगाच जागत बसू नकोस. काय नाही की तुझी झोप जर पूर्ण नाही झाली की मग तुला उठायला उशीर होतो. आता ही प्रिया म्हणते नाही यार एका मेसेजची वाट बघते, तो मेसेज आला की मी लगेचच जाते झोपायला. अश्विन म्हणतो की ठीक आहे म्हणून आता अश्विन पण अलार्म लावताना झोपायला जातो. इतक्यातच प्रियाला एक मेसेज येतो आणि तो मेसेज बघून प्रिया खुश होते. आता तो असतो अधिराजने ना तिला हे लेटर पाठवलेलं असतं. आता ही प्रिया मनातल्या मनात म्हणते अरे वा हे तर वेगळंच काम झालं, पण बरं झालं हे मला जॉईनिंग लेटर मिळालं ते. आता अधिराजने तिला जॉईनिंग लेटर टाकलेलं असते नोकरीचं. आता हे बघून प्रिया खुश झालेली असते. आता आपण काय पाहतोय की आता अश्विन त्याच्या फाईल वगैरे सगळे ठेवून देतो आणि आता झोपण्याची तयारीच करत असतो. त्याच्या ड्रॉवरमध्ये सगळ्या फाईल ठेवतो. आणि इतक्यातच प्रियाला ना दुसरा मेसेज येतो. आणि आता प्रिया तर पहिल्यांदा अधिराजला मेसेज करते की थँक्यू अधिराज म्हणून. आता मेसेज केल्यानंतर बघा आता इथून पुढे ना त्या अश्विनला इतकं वेड्यात काढते की बस. इतक्यातच प्रियाला दुसरा मेसेज येतो. आता हा मेसेज म्हणजे हा असतो की शांताच्या घराला लावायची जी नोटीस असते ना, तर ती नोटीस बनवून रेडी झालेली असते. आता ती बघून प्रिया यस म्हणून ओरडते. अश्विन म्हणतो काय इतका कसला आनंद झाला आहे तुला, इतका आनंद झाला असा काय मेसेज आला आहे बघू तरी. आता बघू दे असं म्हणल्यानंतर अश्विन तिच्याकडे येऊन हात पुढे करतो मोबाईल दाखव म्हणून. प्रिया पटकन म्हणते अश्विन मला नोकरी लागली, अरे जॉईनिंग लेटर आले. अश्विनला तर 2 मिनटं काही कळतच नाही. नोकरी? अगं हा विषय आता मध्येच कुठून आला? आता अश्विन म्हणतो की अगं नोकरी हे असं अचानक कुठून आला आता? नाही म्हणजे तू मला असं काहीच सांगितलेलं नाहीस ना, आणि हे काय बोलतेस तू? आणि म्हणजे तू नोकरी शोधतेस हे सुद्धा मला माहीत नव्हतं. तर प्रिया म्हणते नाही मी नोकरी शोधतच नव्हते. अरे काय आहे ना की मी माझ्या एका मैत्रिणीला सहज म्हटलं की एवढं फॅशन डिझाईनिंगचा कोर्स केला पण मला पुढे काहीच करता आलं नाही. तर तिने काय केलं की तिने एक जॉब ऑफरबद्दल तिने मला सांगितलं. मग मी आपलं सहज अप्लाय करून टाकलं तिथे. माझ्या डोक्यातही नव्हते तिथे. तर तर मी तुला काही सांगितलं नाही ना. आणि बघ ना अरे लगेचच आहे ना मला त्यांच्याकडून मेसेजसुद्धा आला आणि तुला माहिती आहे का जॉईनिंग लेटर पण आहे म्हणून. ते लेटर जे आहे ना ते अश्विनला दाखवते. आता अश्विन त्याच्यावरचं नाव असतं आणि म्हणतो अधिराज फॅशन. आणि म्हणतो की अरे वा आणि हे खूपच छान आहे ग तन्वी. आणि आता अश्विनला सुद्धा आनंद होतो आणि म्हणतो अगं मला तर अजिबात अपेक्षा नव्हती, पण तुला नोकरी करायची ना तू कर. आता तो नोकरी खुशाल कर. आणि म्हणतो की आणि अगं आता तुझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळतं याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकेल. म्हणून अश्विन सुद्धा खुश होतो आणि तिला म्हणत असतं की कॉंग्रॅच्युलेशन म्हणून. अश्विन खूप खुश होतं. आता प्रिया पण आनंदात असते. प्रिया म्हणते हो रे आता माझ्यासाठी ना हे सगळं खूप अचानकच घडतंय. आणि म्हणते आणि बघणार अरे उद्या सकाळीच मला जॉईन करायचं आहे. अश्विन म्हणतो ठीक आहे ग आता नोकरी म्हणल्यानंतर थोडे चॅलेंजेस येणारच ना. आणि पुढे म्हणतो खरं सांगू का तुला मी आज तुझ्यासाठी खूप आनंदी असं अश्विन म्हणत असतो. आणि लगेचच प्रिया तिच्या गालाला काय हात लावते आणि म्हणते अश्विन तू खरंच किती गोड नवरायच रे तू. म्हणजे बघ ना तुझ्या जागी दुसरं कुणी असतं ना तर मला म्हणाला असतं की हे तू मला आधी का नाही सांगितलं, हे तू
तू नोकरी करायचीच नाही, पण तू असं काहीच नाहीच केलंस रे. उलट तू तर मला माझ्या आनंदात आनंद मानतोय. खरंच तू खूप चांगला नवरा आहेस. आता असं म्हणल्यानंतर अश्विन म्हणतो की तन्वी तू आनंदात असलीस ना की मी सुद्धा खूप खुश असतो, असं तिला म्हणतो. आणि म्हणतो की बरं चला आता आपण लवकर झोपूयात, उद्या तुला उशिरा उठून अजिबात चालणार नाही हां, तुला लवकर उठायचे, चल झोपूया आता, असं म्हणतो. आणि आता अश्विन जाऊन झोपतो. तर ही प्रिया आजच सुद्धा हिचं लक्ष मोबाईलमध्येच असतं. आता हिला त्या मुलाला मेसेज करायचा असतो की जे नोटीस तर तिने बनवून आणलेली आहे ना, की त्या मुलाला हिला सांगायचं असते की शांताच्या दरवाज्यावरती चिटकव म्हणून नोटीस ती. आता त्या मुलाला मेसेज करते आणि म्हणते की तुला माहिती की उद्या काय करायचं आहे ते, तर कामाला लाग, असा मेसेज त्या मुलाला करते. इतक्यातच अश्विन म्हणतो अगं तन्वी चल झोपायला, काय करतेस? तन्वी म्हणते हो झालं उद्या लवकर उठायचे ना, तर अलाराम लावते, हां आलीच मी, असं म्हणून प्रिया आता झोपायला जाते. आता आपण पाहतोय की रात्री प्रियाच्या सांगण्यावरून तो मुलगा शांताच्या घराला नोटीस लावतो आणि गोंधळ करून सगळ्या तिथल्या आजूबाजूच्या लोकांना बोलवतो आणि म्हणते हे बघा बघितलं का, शांता मावशीच्या घराला नोटीस लावली आहे की हे घर बेकायदा आहे आणि अतिक्रमण करून हे घर केव्हाही पाडून टाकणार आहेत असं लिहिलं यामध्ये, असं म्हणून ते सगळ्या लोकांना तिथल्या जमलेला बोलवतो आणि हे सगळं दाखवतात. तर त्यातली एक बाई म्हणते अरे बापरे, शांता मावशीचं घर पाडणार आहेत म्हणजे. आता ती बाई काय करते, लगेचच त्याचा फोटो काढते. तो मुलगा म्हणत असतो आणि शांता मावशी इतके दिवस झालं गायब आहे आणि त्याला हे सगळं सांगणार कोण की तिचं घर आता पाडणार आहेत म्हणून, असं तो मुलगा म्हणतो. आता त्यातली एक बाईने जो फोटो काढलेला असतो ना, तर ती फोटो काढते आणि साईडला येते आणि तो फोटो जे आहे तर ती आता अर्जुनला पाठवते. आता तो फोटो अर्जुनला पाठवल्यानंतर इकडे अर्जुन आणि सायली दोघं जणांना चहा कॉफी पित असतात. इथे तर अर्जुन फोन उचलतो आणि ती बाई म्हणते की वकील साहेब मी तुमच्या मोबाईलवरती एक फोटो पाठवला आहे, शांता मावशीच्या घराबाहेर ना अतिक्रमणाची नोटीस लागली. अर्जुन म्हणतो की काय, तर ती बाई म्हणते हो ते घर आता पाडून टाकणार आहेत असं म्हणतायत आणि त्यात म्हणताय की शांता मावशीने ना घराचे कागदपत्र आहेत ना ऑफिसला घेऊन जायचेत आणि तिला ना 2च दिवसाचा वेळ दिलाय. अर्जुन म्हणतो अरे हे तर काहीतरी वेगळंच झालं, बरं मी बघतो राहू दे म्हणून. आता अर्जुन फोन ठेवतो आणि लगेचच काय करतो की दुसऱ्या एका माणसाला फोन लावतो. आता सायली म्हणत असते काय हो काय झाले, अर्जुन म्हणतो 1 मिनिट थांबा म्हणून आता अर्जुन दुसऱ्या व्यक्तीला फोन लावतो आणि त्यांना म्हणतो की हॅलो कापसे सर, अर्जुन सुभेदार बोलतोय, मला एक गोष्ट सांगा की तुमच्या अतिक्रमण डिपार्टमेंटमधून नेमकर चाळ यांच्या काही घरावरती नोटीस लावली गेली, हा काय मॅटर आहे? तर तो माणूस सांगतो हो तिथली काही घरं बेकायदेशीर आहेत आणि बेकायदेशीर असल्यामुळे ती पाडली जातात, पण त्या अगोदर तिथली कागदपत्रे चेक करणार आहोत आम्ही आणि ती कागदपत्रे तिथल्या लोकांनी ना स्वतः येऊन जमा करायला हवी. तुमचं कुणी तिथं ओळखीचं आहे का? अर्जुन म्हणतो हो एक मावशी आहेत, पण घर पाडले जातील म्हणजे एनिवे असू दे ठीक आहे, मी बघतो पुढे काय मॅटर आहे ते, थँक्यू म्हणून फोन ठेवतो अर्जुन. आणि आता सायली म्हणत असते काय हो शांता मावशींचं घर काही कारवाईमध्ये जाणार आहे का? अर्जुन म्हणतो हो बहुतेक तर असंच आहे, पण त्यांना सांगायला हवं. म्हणून अर्जुन काय करतो की पुन्हा फोन लावतो आणि पुन्हा त्या जयेशला फोन लावतो आणि म्हणतो तुला एक फोटो पाठवला आहे, तो शांता मावशींना दाखवा आणि त्यांना सांग की त्यांचं घर वगैरे असं पाडलं जातं आहे म्हणून. आणि आता हे सगळं अर्जुन शांता मावशीला त्या मुलगा जो त्यांना केअरटेकर म्हणून ठेवला नाही त्याच्यातर्फे सांगायला सांगतो. आणि आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. इकडे सुभेदाराच्या घरामध्ये या प्रतिमाता आहेत ना, त्या म्हणतात येऊ का? कल्पनाताई म्हणतात अरे प्रतिमा अगं ये ना ये, कारण सकाळची वेळ झालेली असते, सगळेजण नाश्ता करत असतात. कल्पनाताई म्हणतात ये नाश्ता करायला बस. आता प्रतिमा त्या म्हणतात नाही नाश्ता नको, मी खाऊनच आले, मी हा फक्त प्रसाद द्यायला आले. सायली म्हणते कसला प्रसाद? तर प्रतिमा त्या म्हणतात की हे घे विमल आणि म्हणतात की अगं काय झालं ना की अर्जुन आणि सायली तुम्ही दोघे जण सुद्धा एवढ्या मोठ्या संकटातून तुम्ही बाहेर आलात ना, एवढं संकट निभावलं तुमच्यावरचं, म्हणून मी मंदिरात गेले होते आणि जाताना ना नैवेद्यासाठी मी शिरा करून घेऊनच गेले होते, तर तो शिरा नैवेद्य दाखवून मी परत आणलेला आहे. आता इतक्यात अश्विन आणि प्रिया तिथे येते. प्रिया म्हणते आई अगं तू कधी आलीस? प्रतिमा त्यांचं तर तोंडच पडतं. अश्विन म्हणतो प्रतिमा त्या तू शिरा आणलायस का? कारण वास येत असतो ना म्हणून. इतक्यातच आता विमल वाटीत घेऊन येते. अश्विन म्हणतो वाटलंच मला, त्या सुवासानेच ना मी लगेच पळत आलो. आता विमल म्हणते प्रतिमा त्यांनी प्रसाद म्हणून शिरा आणलाय सगळ्यांसाठी. लगेच प्रिया म्हणते अरे वा बरंच झालं, आता मी लगेच सगळ्यांचं तोंड गोड करता येईल. आणि प्रिया म्हणते की माझ्याकडे ना सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे म्हणून. आता कोणाला काहीच कळत नाही की नक्की काय बोलते म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात कसली बातमी? आता प्रिया म्हणते खरं तर मी खूप दिवस विचार करत होते, एवढा फॅशन डिझाईनचा कोर्स केलाय पण पुढे काहीच करता आलं नाही आणि शिक्षण कधीही वाया जाता कामा नये
नाही ना. आता प्रतिमा ते सुद्धा फक्त ऐकत असतात, आपण तिच्याकडे सुद्धा तोंड करून सुद्धा बोलत नसतात. आता प्रिया म्हणते काय करावं ते मला कळत नव्हतं, म्हणून माझ्या मैत्रिणीनं नाही का आदिरा फॅशन नावाच्या कंपनीबद्दल ना मला सांगितलं. आता अश्विन ऐकतो आणि म्हणतो आदिरा. आता प्रिया म्हणते हो ना, मी तिथे अप्लाय केला आणि मला नोकरी मिळाली. कल्पनाताई म्हणतात अरे वा खूपच छान म्हणून. आणि कल्पनाताई म्हणतात नाही म्हणजे तुला तुझ्या आवडत्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळाली हे छानच झालं, पण आता मनापासून कर म्हणजे झाला हा नोकरी. आणि अश्विन म्हणतो मला सुद्धा ना खूप आनंद झाला आहे हां, अश्विन म्हणत असतो. आणि प्रियाला म्हणतो पण तन्वी तू मगाशी बोलताना चुकून आदिरा फॅशन म्हणाली. आदिरा नाही, आदिराज फॅशन असं आहे ते. आता प्रिया बघा त्याला असं वेड्यात काढते, त्याला म्हणते नाही अरे आदिराज फॅशन आहे. अश्विन म्हणत असतो नाही अगं मी तुझं जॉईनिंग लेटर वाचलं, ॲडसुद्धा वाचली, त्याच्यावर आदिराज फॅशन असं लिहिलेलं आहे. आणि प्रिया त्याला म्हणत असते नाही रे तुझा काहीतरी घोळ होतोय, आदिराचं. एक मिनिट थांबा, मी पर्समधून मोबाईल काढते आणि म्हणते तुला दाखवते. आता हे सगळं प्रतिमा त्या पाहत असतात हां. आता ती मोबाईल दाखवते अश्विनला, तर त्याच्यामध्ये खरोखर आदिरा लिहिलेलं असतं. रात्रीतून या प्रियाने आदिरा हे एडिटिंग केलेलं असतं हां. अश्विन म्हणतो अरे मी हे वाचलं आहे, पण माझ्या वाचण्यात आणि ऐकण्यात इतका फरक कसा काय पडू शकतो, एवढी गडबडी कशी काय झाली मला कळत नाही. आता अर्जुन सायलीला संशय येतो याच्यावरती. प्रिया लगेच त्याच्या हातातून मोबाईल घेते आणि म्हणते ठीक आहे अरे असं होतं कधी कधी, एवढं काय तुझ्या डोक्यात सतत तुझ्या पेशंटचे विचार असतात का नाही म्हणून नसेल राहिलं तुझ्या लक्षात, ठीक आहे त्यात एवढं काय. आता अश्विन म्हणतो मे बी असं होऊ शकतं हां. आणि प्रिया म्हणते आईचं नाही का असंच व्हायचं, तेव्हा तिच्या लक्षातच राहायचं नाही तेव्हा तिने काय केलं ती. आता प्रतिमा तर एकदम दचकतात ना. प्रिया म्हणते मग तिला लक्षात आणून द्यावं लागायचं की आई तू असं केलं होतंस तसं केलं होतंस, तसं बहुतेक तुझ्याही लक्षात आणून देणार आहे. पण अश्विन हसण्यावरही घेतो, त्याला काही कळत नाही की आपण असं कसं काय विसरलो. पण खरं तर ही प्रियाची चालाकी असते. प्रिया म्हणते बरं मला निघायला हवं, आजपासून जॉईन करते मी. कल्पनाताई म्हणतात लगेचच जॉईन करते आजच. तर प्रिया म्हणते हो. अश्विन म्हणतो बरं तन्वी मी तुला सोडू का. तन्वी म्हणते नाही नाही मी जाईन हां जाईन. कल्पनाताई म्हणतात तन्वी ऑल द बेस्ट हां. अश्विनसुद्धा ऑल द बेस्ट म्हणतो. प्रिया तर सगळ्यांना थँक्यू म्हणून तिथून निघून जायला लागते. आणि आता म्हणते की आज मी अश्विनचे सगळ्यांना कसं गोंधळून टाकलं ना, तिनं आदिराज नाही आदिरा वाचलं होतं असंच वाचायला लावलं मी त्याला अश्विनला, असं म्हणून प्रिया मनात खुश होती की आज आपण कसं काय अश्विनला वेड्यात काढलं म्हणून. आणि आता तिथून निघून जाते. आता प्रिया तिथून गेल्यानंतर अश्विन विचार करायला लागतो. कल्पनाताई म्हणतात अश्विन अरे कसला विचार करतोयस तू. तर अश्विन म्हणतो नाही ग मम्मा, त्याचं काय झालं ना की ते मी एकदा वाचलेलं असं सहजा कधी विसरत नाही ग. आज अशी काय गल्लत कशी काय झाली मला कळत नाही ग ते. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघायला लागतात. अश्विन म्हणतो असं मलाच आता नीट लक्ष ठेवायला हवं, असा गोंधळ ओढून नाही ना चालणार. आणि म्हणतो की तुम्ही कंटिन्यू करा, मला हॉस्पिटलसाठी निघायचं आहे. म्हणून आता अश्विन तिथून निघून जातो. आता बघा अश्विन गेल्यानंतर प्रतिमा तर आणखीन विचारच करत असतात. त्या म्हणतात की तरी माझ्या बाबतीत सुद्धा हेच करायची आणि मुद्दा म्हणून मला गोंधळून टाकायचे सायली म्हणते. आणि आता ते अश्विन भाऊजींच्या बाबतीत सुद्धा तेच करते. आणि असं म्हटल्यानंतर सायली पुढे म्हणते की पण तिला माहीत नाही की यावेळेला तिचा कुठलाही हेतू आम्ही साध्य होऊ देणारच नाही आहे म्हणून. आणि आता कल्पनाताई विमलसुद्धा तिथंच असतात. आणि आता आपण पाहतोय ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतो. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काय ना की ठरलं तर मग इतके मोठे मोठे एपिसोड येतात ना की अक्षरशः डायलॉग सांगून नाही ना तोंड दुखायला लागतं, कारण खूपच मोठे भाग आहे ठरलं तर मग. आता आपण पाहतोय की उद्याच्या भागामध्ये शांता म्हणत असते आऊ साहेब माझ्या घरावर तर छप्पर उडालं तर मी काय करू. आणि अर्जुन म्हणत असतो हे बघा तुम्ही पॅनिक होऊ नका, शांत व्हा. आणि शांता मावशी म्हणतात की हे बघा मला घरी जाऊ दे, त्या घरचे पेपर घेऊ दे आणि मला त्या ऑफिसमध्ये नेऊन देऊ देत. आणि अर्जुन म्हणत असतो थांब म्हणून. आणि इकडे आदिराज आणि ही प्रिया हे दोघं जण भेटतात. आणि प्रिया त्याला म्हणत असते मी निघू आता. तर तो आदिराज जो आहे तर तो प्रियाच्या हाताची केस घेतो. आणि आता बघा हा तिथे ना त्याने एक कॅमेरासुद्धा ठेवलेला असतो गाडीमध्येच. आपण पाहतो की आता एक पोलीस गाडी येते आणि अर्जुनला म्हणते की तुम्ही तुमची डिक्की उघडा. अर्जुन डिक्की उघडतो तर त्याच्यामध्ये शांताचं प्रेत असतं. आणि आता पोलीस ना बंदूक रोखतात अर्जुनवरती आणि म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आता यू आर अंडर अरेस्ट. अर्जुनला काहीच समजत नाही, त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये शांताचा खून, हे सगळं कसं काय घडलं. खूप इंटरेस्टिंग ठरणार आहेत इथून पुढे ठरलं तर मगचे भाग. त्यामुळे प्लीज पाहत राहा आणि यासाठी ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.